नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील अंकुरनगर या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी पतंजली योग परिवारच्या वतीने या ठिकाणी 8 दिवसीय या ठिकाणी योग शिबिराचं आयोजन केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी या शिबिराला आज नांदेड उत्तरचे आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आज या ठिकाणी नगरसेवक जे या भागाचे आहेत सुहास कल्याणकर यांचं मला वाटतं पहिल्यांदाच हा कार्यक्रम त्यांना चांगल्या प्रकारे आज योग शिबिर म्हणजे एक देवाचा कार्यक्रम त्यांना घडलेला आहे। या ठिकाणी योग शिबिर आहे, त्यानंतर या ठिकाणी यज्ञ देखील आहे। विशेष म्हणजे हा अशा प्रकारची संधी लागायला एक नशीब लागतं आणि त्यांनी नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदाच हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या हातचे होत आहे। त्यानिमित्त देखील ते चर्चा करणार। या ठिकाणी आपल्यासोबत आमदार बालाजी कल्याणकर आहेत, त्यांच्याशी चर्चा करतो। काय सांगणार त्याविषयी? आज या ठिकाणी तरोडा भागामध्ये अंकुरनगर या परिसरातील बालाजी मंदिरमध्ये योग शिबिराचं 8 दिवस आयोजन केलं। त्यानिमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थिती कुलकर्णी काका आहेत, आमचे कंटेवर काका आहेत, दुसरे सुरेश लंगडापुरे आमचे मित्र आहेत, देशमुख काका, कुलकर्णी काका, सर्व या भागाची ज्येष्ठ मंडळी, सर्व माता भगिनी आहेत आणि मित्रमंडळी आहेत। आज 8 दिवस योग शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। त्यानिमित्ताने सर्वच मी अभिनंदन करतो आणि खूप चांगली गोष्ट आहे। योग करणं आजच्या घडीला धावपळी जीवनमध्ये आवश्यक आहे आणि आपलं शरीर चांगलं तंदुरुस्त राहण्यासाठी हे गोष्टी करणं आवश्यक आहे। सकाळी उठून योग करणे जरुरी आहे। मी बी योग करत असतो सकाळी उठून आणि आम्हाला धावपळीचं जीवन आहे, वेळ भेटत नाही, टाईम भेटत नाही, त्याच्यामुळे टाईम काढून कसं तरी ॲडजस्टमेंट काम योग करत असतो। योग साधक आपण बनावे आणि दररोज योग आपण सगळ्यांनी इथं येऊन योग करून घ्यावे आणि योग दुसऱ्याकडून करण्यासाठी प्रवृत्त करावी या निमित्ताने सांगतो सगळ्यांना। आज खूप चांगलं आयोजन केलेलं आहे। सगळे या परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी, माता भगिनी आणि बालाजीचं देवस्थान आहे आणि खूप छान मंदिराच्या ठिकाणी आपण योग शिबिराचं आयोजन केलं, त्याबद्दल सगळ्याचा आभार मानतो। आणि सुहास कल्याणकर यांची आमची मुलगा यांना आपण सगळ्यांनीच चांगल्या मताने निवडून दिलं, त्याच्याबद्दल मी सगळ्याचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आपल्यासोबत आमदार बालाजी कल्याणकर यांचे सुपुत्र सुहास, जे की या ठिकाणी पहिल्यांदाच नगरसेवक होऊन या यज्ञाच्या कार्यक्रमाला म्हणजे या ठिकाणी आलेले आहेत। त्यानिमित्त त्यांची चर्चा करतो। काय सांगणार सुहास यांची? सर्वप्रथम तर मला पूर्ण सगळ्या जनतेचं आभार मानायचे। मी त्यांचा जीवनभर कर्जबाजारी राहील, त्यांना मला एवढ्या मताने निवडून दिलं आणि माझ्या पाठीशी राहिले का तर एकदम भरघोस मताने निवडून दिलं असतं दिलं आणि नवीन चेहरा असून पण आणि एवढी ही असून पण मला आमच्याच नाही तर आतापर्यंत साहेबाच्या जसं पाठीशी राहील माझ्या पण पाठीशी राहिले। तर या जी त्यांना मला प्रेम दिले, त्यांना जे मला हे केले, तर ह्याचं मी कधीही होऊ देणार नाही आणि येणाऱ्या काळात त्यांचा तरोड्याच नाही तर पूर्ण नांदेड उत्तर मतदारसंघाचा आम्ही दोघं मिळून विकास करू आणि जनतेचे प्रश्न सोडू आणि त्याचे 24 तास उपलब्ध राहू त्यांच्या सेवेसाठी आणि येणाऱ्या काळात जेवढं होईल तेवढं आपण जनतेची सेवा करण्याचाच टाईम देऊ असं सांगतो। आपण आतापर्यंत बरेच हार सत्कार स्वीकारलात, परंतु या ठिकाणी नगरसेवकाचे एक प्रतिनिधी म्हणून किंवा आमदार साहेबांचे प्रतिनिधी म्हणून घेतलात, परंतु आज स्वतः तुमचा मान आहे या ठिकाणी आज नगरसेवकाचा मान घेतलात। काय वाटते याबद्दल? चांगलं वाटते का तर पहिले पण चांगलं वाटत होतं, आता पण चांगलं वाटतं। मग आता पण मी त्यांचाच प्रतिनिधी आहे, नगरसेवक म्हणून मला असं वाटतच नाही आता पण खरं सांगायचं। या ठिकाणी नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदाच आपला या ठिकाणी यज्ञाचा मान मिळाला, काय वाटते याबद्दल? हा एक सर्वात योगायोग म्हणजे चांगली गोष्ट आहे का तर असे जी आपण योगाचं ही आणि योग शिबिरांत त्यातल्या यज्ञ मला लाभ झालं याचा म्हणजे कुठं ना कुठं एक चांगला परिणाम आहे आणि येणाऱ्या काळात पण असं हे चांगल्या गोष्टी माझ्या संग घडावं यासाठी मी सर्वांचा आभारी आहे। देवाचं पण आभारी आहे की बा नगरसेवक झाल्या डायरेक्ट मला यज्ञ आला आणि त्यात म्हणजे मेन योगा आलं। त्या सर्व गोष्टीचं कुठं ना कुठं योग असते आणि त्या योगायोग होत असतात गोष्टी आणि या पूर्ण जिथं असलेल्या जनतेचं पूर्ण प्रेम भेटल्यामुळं सर्वांचं धन्यवाद मानतो। योगत आहे, परंतु या ठिकाणी भाग्य देखील लागते। नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी योगाला आला, हा योगायोग आहे। त्यानंतर यज्ञ मिळाला, हे देखील योगायोग आहे। हे सर्व आपल्या आईवडिलाचं भाग्य म्हणायला काय हरकत नाही। या ठिकाणी योग विज्ञान व माध्यम शिबिर पतंजली योग परिवाराच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलं होतं। या
योग प्रशिक्षणाचे मुख्य या ठिकाणी माननीय पतंजली योग समिती योग प्रचारक माननीय श्री सुरेशजी लंगडापुरे यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 7ही दिवस या ठिकाणी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे. ते 12ही महिने या ठिकाणी प्रशिक्षण घेतात. त्यानंतर विविध या ठिकाणी ते योग शिबिर घेतात आणि 12ही महिने योगा करतात. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपण सुरेशजी लंगडापुरे यांच्याशी चर्चा करतो. काय सांगणार सर आजच्या योग विषयी? हे जे आजचं योग शिबिर आपण अंकुरनगर बालाजी मंदिर या ठिकाणी घेतलेलं आहे, या ठिकाणची अध्यक्ष सचिव व सर्व हे संपूर्ण ट्रस्टी या ठिकाणी या शिबिरामध्ये सहभाग घेतलेले आहे. आणि आजच्या या शिबिरासाठी या भागाचे आमदार आदरणीय बालाजी कल्याणकर साहेबसुद्धा समारोप आले होते. 8 दिवस या शिबिर चाललेलं आहे. या 8 दिवसाच्या शिबिरामध्ये 8 प्रकारचे प्राणायाम, सूर्यनमस्कार, दंड बैठक, विविध प्रकारचे घरगुती जडीबुटींची औषधीची माहिती अशी आम्ही नांदेड शहरामध्ये मंदिर तेथे योग शिबिर असे नांदेड शहरामध्ये संपूर्ण असे 100 शिबिरे घेणार आहोत. तर येणाऱ्या काळामध्ये असेच 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 8 दिवसाचे असे निःशुल्क मोफत योग शिबिर घेणार आहोत. यालाच जोडून एक सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर 25 दिवसाचं असते, ते सुद्धा आम्ही घेणार आहोत. आणि असेच आम्ही नांदेडला योगमय करणार आहोत. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आज योग हा पोहोचणं खूप आवश्यक आहे. आणि योग पोहोचला तरच हा रोगमुक्तीचा जो संकल्प आहे आपण परमपूज्य योग ऋषी स्वामीजी महाराजांनी पूर्ण देशभरात नसून पूर्ण विश्वभर घेतलेला आहे. रोगमुक्ती, व्यसनमुक्ती, ध्यान आणि तणावमुक्ती, तो संकल्प आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. आणि म्हणून प्रत्येकाने योग केला पाहिजे आणि या शिबिरामध्ये सहभाग घेतला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या गलोगलीमध्ये, वार्डमध्ये, नगरमध्ये, मंदिराच्या ठिकाणी मोफत शिबिर घेण्यासाठी पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत किसान सेवा समिती, महिला पतंजली योग समिती असे 5 संघटनांना आम्हाला संपर्क करावं. आमच्या 5ही संघटनेचे प्रभारी या प्रत्येक दिवशी या विविध ठिकाणी येऊन आपल्याला प्रशिक्षण देतील मोफत. धन्यवाद. ओम. या ठिकाणी आज प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी योग देखील अतिशय चांगलं घेण्यात आलं. त्यानंतर या ठिकाणी यज्ञ घेण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड उत्तरचे आमदार माननीय बालाजी कल्याणकर हे देखील उपस्थित होते. त्यानंतर या भागाचे नगरसेवक माननीय सुहास कल्याणकर हे देखील उपस्थित होते. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अतिशय नगरीतील जी मंडळी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी प्रतिसाद चांगला दिला. त्यानिमित्त या ठिकाणी सर्वांचं या योग समितीच्या वतीने त्यांचं स्वागत. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.